लग्नामध्ये यायला असा कोणता भारी कांड होईन हे आम्हाला माहित नव्हतं राव. याच्यासाठी आज सकाळीच यशने मी लग्नासाठी निघून गेलो. रस्त्याने जाता जाता पाहिलं का मंगल कार्यालयाची एवढी गर्दी, एवढी मोठी भारी गर्दी पाहिल्यानंतर आम्ही सगळ्या दुसऱ्या खूप रस्त्यातून आम्ही निघून गेलो. निघून पाहिल्यावर आपल्या याच मंगल कार्यालयामध्ये येणं होतं. आपल्याला सगळ्यात पहिले मला आपल्या मंगल कार्यालयामध्ये नाही जायचं म्हणे. आपल्या यश म्हणे आपल्याला सगळ्यात पहिले अंदर घ्यायचं. म्हणलं ठीक आहे. पटकन अंदर घेऊन आम्हाला मंगल कार्यालयामध्ये लवकरात लवकर जाणं होतं. हॉलपाशी पोहोचून लवकरात लवकर आम्ही वरती येऊन गेलो. वरती येऊन पहिला का नर्दी येऊन गेला होता. मी म्हणलं यश आपल्या हॉलमध्ये असेल म्हणजे आपले मित्रमंडळी हॉलमध्ये. मी म्हटलं ठीक आहे चल म्हणलं. वरती येऊन पहिला आपल्या घराकडे सगळे मित्रमंडळी आपली इथेच भेटून गेले. भेटल्यानंतर आपल्याकडे कुठेच ताला हॉलमध्ये सगळे पाहुणे दिसल्यावर आपल्याला अल्लाह का दिसलं रा आपल्याला नवरीचे बोध दिसले. बिलकुल रिक्स नाही लेने का. तसंच आपण आमच्या मित्राकडून परत असे हास्य का तुम्हाला काय सांगू राव. तेवढ्याच इच्छा लग्न लागल्यानंतर आम्हाला जेवायला जाणत होतं. तेवढ्याच लवकरात लवकर खाली हॉलमध्ये येऊन पाहिल्या एवढी भारी गर्दी दिसली ना राव. तुम्हाला काय सांगू. कसा तरी गर्दीचा सामना करून आम्ही ताट वाढून घेतो. ताट वाढून झाल्यावर जेवण झाल्यानंतर आम्ही वरतो आल्यावर पाहिलं हॉलमध्ये आल्यावर आपल्याकडला पोट्या लहान लहान पोट्यानं आपल्या पायाचा कार्यक्रमच करून टाकला राव. यशमीने आपल्याला घरी जायचं म्हणे. पटकन मंगळ कार्यालयाच्या बाहेरून आपल्याला गाडीविषयी जाणं. गाडीविषयी जायपर्यंत आपल्या घरी जायपर्यंत आपल्या जर कोणा फॉलो नसेल केलं तर फॉलो करून घ्या. असेच नवीन नवीन ब्लॉग येत राहिले. आपल्या गाडी चालून आपल्याला घरी जायचं. दादा आवाज वर या.